तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये कधी कॉईन्स अडकले आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज माझं तसंच झालेलं आहे. पण त्याआधी आता मी क्लासहून जेव्हा आले ना, तर माझी नजर गेली की चला आता हे जे चिक्की दर्शनने आणलेले आहेत ना, म्हटलं ते असेच प्लॅस्टिकमध्ये ठेवण्यापेक्षा त्याला बरण्यांमध्ये ठेवूया. आणि हो, याच बरण्या आहेत ज्या मी आणलेल्या डीमार्टहून. मला वाटतं मोर दॅन 1 मंथ झालेलं आहे, पण त्या बरणीचं अजून उद्घाटन झालं नव्हतं. सो फायनली एक बरणी मी काढली आणि तर त्याच्यावरती प्राईस टॅग लावलेलं असतं ना, ते म्हटलं काढूया. तर ते अगदी चिटकवलेलं असतं आणि ह्याचं ना स्टिकी खूप जास्त असतं. मग जर आपण तसंच ओढून काढलं ना की मग त्याचे डाग पडतात आणि मग नंतर ते काळवटलेले दिसतात. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कधीही आणलं ना असं की लगेच काढते. याआधीसुद्धा मी दाखवलेलं आहे हे सगळं, पण ज्या नवीन ताई आहेत बघत असतील त्यांच्यासाठी खास. तर अशा प्रकारे ना गॅसवरती थोडंसं फ्लेमवरती त्याला गरम करायचं, अगदी जास्त करायचं नाही. आणि प्रत्येक काचेची कॅपॅसिटी असते ती किती हीट आपलं ॲब्झॉर्ब करू शकते. तर त्यामुळे थोडंच गरम करायचं आणि लगेच त्याला काढून घ्यायचं. अलगद हाताने ना मस्त प्लॅस्टिक जे आहे वरती लावलेलं जे टॅग आहे ते निघतं. आणि बघा मस्त चिक्की भरून ठेवलेली आहे. आता मुलांच्या नजरेत समोर दिसली की हवी त्यावेळेला घेऊन खातील. तर आता घेतलेली आहेत मशीनमधली कपडे काढायला आणि म्हटलं कपडे वगैरे सुकत घालायचे आहेत. तर मला मिळालेलं आहे इथे कॉईन. आणि आता हेच नाही तर हे तर वर होतं, आता अजून एक बघा इथे आतमध्ये अडकलेलं आहे. तर आता हे कसं काढायचं. तर कधी कधी ना अशा प्रकारचे कॉईन्स अडकले की ते काढण्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात. तर अशा वेळेला मी काय करते, एखादा चाकू किंवा मग आपलं जे पोटॅटो पिलर वगैरे असतं ना ते घ्यायचं आणि अलगद हाताने एकीकडून आणि दुसरीकडून आपल्या अंगठ्याने त्याला होल्ड करायचं आणि मग त्याला ओढायचं वर. तर लगेच निघतं आणि नाणं ना मोस्ट ऑफ आतमध्ये कधी घुसत नाही, कारण ते त्याबरोबर साईजचं असतं. तर चला, आज कपडे धुवेपर्यंत मला 3 रुपयाचा फायदा झालेला आहे आणि ह्याचा आनंद काही वेगळाच होता. तर आता बाहेर सुकलेले जेवढे कपडे आहेत ते आधी काढून घेतले. त्यानंतर आता इथे जे कपडे मशीनमधले आहेत ते वाळत घालायचे आहेत. त्याचबरोबर सकाळी क्लासला जाण्याच्या आधी ना काही कपडे हाताने धुतलेले, म्हणजे ह्यांचे रंग वगैरे जातात, त्यामुळे मग ते एव्हरीडे असं धुवावंच लागतं. तर ते झालं. त्यानंतर आता उरलेले कपडे सगळे ना घडी करून ठेवायला घेतले. नाही म्हटलं तरी ही छोटी छोटी कामं ना एवढी महत्त्वाची असतात आणि ती केल्याशिवाय काही ती जागेवरून हलत नाहीत. आता या साड्या आम्ही कधी नेसलेल्या, पण आत्ता मी ठेवायला घेतलेल्या आहेत, कारण यांना जरा मध्ये उन्हात ठेवलेलं आणि कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे कसं ऊन लागलं नव्हतं. पण आता 2-3 दिवसामध्ये छान ऊन लागलं. आता हे पण करून घेतलं. म्हणजे बघा नाही नाही म्हणता म्हणता आज एवढी कामं झाली आणि सगळ्यात शेवटी आता मस्त कारल्याची भाजी मी बनवणार आहे. दर्शन तर खात नाही म्हणून नम्रता आणि माझ्यासाठी फक्त 2च कारली इनफ झाली. आपण अशा प्रकारे किसून घेते आणि नंतर भाजी बनवते. भेटते पुन्हा, बाय बाय.